वन विभागाच्या वतीने शहराच्या बाहेर नाकाबंदी लावण्यात येत असते। आपण जर पाहिलं तर शहरात जे अवैध वाहने असतात, ज्या वाहनांमध्ये अवैध लाकूड शहरामध्ये येते, शहरातून बाहेर जाते, अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाच्या वतीने शहराच्या चौफुलीवर या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर दर्यापूरच्या अंजनगाव रोडवर जर हे जर पाहिलं तर वन विभागाचं ऑफिस आहे आणि या वन विभागाच्या ऑफिसमध्ये 24 तासात 3 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी ड्युटी आहे। 8-8 तास या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर आज सायंकाळचे 6 वाजत आहेत, परंतु 6 वाजून असून सुद्धा या ठिकाणी एकही वन विभागाचा कर्मचारी या ठिकाणी आपल्याला कार्यरत दिसून येत नाही आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी वन विभागाने करण्यात येत आहे, परंतु या ठिकाणी कर्मचारी हजर नसल्यामुळे संपूर्ण अवैध वाहने जे आहेत ते वाहने सुद्धा या ठिकाणी येणाजाणा करत आहे। त्या वाहनावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी कोणीच कर्मचारी वन विभागाचा या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। आपण जर पाहिलं तर लाखो रुपये वन विभागाच्या कर्मचाऱ्याला दिला जाते, परंतु लाखो रुपये पगार घेऊन हे कर्मचारी या ठिकाणी हजर नाही आणि अवैध वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरात जाते आहे। शहरातून अवैध वाहने हे शहराच्या बाहेर सुद्धा जात आहे। या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की 3 कर्मचारी या ठिकाणी ड्युटीवर आहेत, परंतु 3 कर्मचारी ड्युटीवर असून सुद्धा एकही कर्मचारी आपल्याला या ठिकाणी आता या हजर आपल्याला दिसून येत नाही आहे। त्यामुळे वन विभागाच्या या कर्मचाऱ्यांना पगार हा कशाचा दिला जातो असा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। शहरातील अवैध वाहतूक अवैध ज्या वाहने आहेत हे शहरात येऊ नये या ठिकाणी शासनाच्या वतीने वन विभागाची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु आपण जर पाहिलं तर कोणीहीच या ठिकाणी वन विभागाचा कर्मचारी हजर नाही आहे। त्यामुळे आता या गंभीर समस्या संदर्भात जर आपण पाहिलं तर वन विभागाचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आता कारवाई करणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण जर पाहिलं तर हे गेट आहे आणि गेटला कुलूप लागलेला आहे। संध्याकाळचे 6 वाजत आहे, 6 वाजता गेटला कुलूप आहे, म्हणजे कुलूप असल्यामुळे कर्मचारी हजर नाही हे यावरून आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे आता या संबंधित गंभीर समस्या संदर्भात वन विभागाचे कर्मचारी वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की शासन पगार देतो आणि शासन पगार दिल्यानंतर जर ही कारवाई शासनाच्या वतीने जर करण्यात आली नाही तर ही एक दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि अशा कामचोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता या दर्यापूरवासियांनी केलेली आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर।